गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची गोड सुरुवात असते आणि या खास दिवशी आपण बनवतो पारंपरिक आणि एकदम स्वादिष्ट पदार्थ. तर आज मी तुमच्यासोबत एक थाळी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर व्हिडिओची सुरुवात आपण गोड पदार्थापासूनच करूया. तर आता सुरुवातीला आपण श्रीखंड बनवूया. त्यासाठी मी अर्धा किलो दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये जवळजवळ 4 तास झाले घट्ट बांधून ठेवलेलं होतं. त्यातलं सगळं पाणी निघून जावं म्हणून. आता सगळं पाणी चांगलं दह्यातलं निघलेलं आहे. अगदी सुक्कं सुक्कं दही झालंय. तर एका भांड्यामध्ये घेऊन दह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथं दह्याला थोडंसं मऊसूत व्हायला खूप जास्त वेळ लागतो बरं का, पण जोपर्यंत मऊ होत नाही दही चांगलं तोपर्यंत चांगलं फेटत राहायचं. आता दही चांगलं मऊ झाले तर त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर, 1 चमचा वेलची पूड टाकली. हे पण चांगलं फेटून घेऊया व्यवस्थित. आता तुम्हाला थोडंसं चेक करून पण दाखवते की श्रीखंड किती मऊसूत झालंय. थोडंसं सुद्धा त्यात गुठळ्या वगैरे काहीही नाही. चांगलं फेटून घेतलं ना की ते व्यवस्थित होतं. आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे, नंतर केशरचं दूध घालायचं. केशरचं दूध ऑप्शनल आहे, ड्रायफ्रूटसुद्धा ऑप्शनल आहेत, नाही घातले तरीसुद्धा चालते. आता दूध घातल्यामुळे थोडंसं पातळ झालंय, त्यामुळे चांगलं एकजीव परत एकदा करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. आता पुढची तयारी करायची आहे. तर सुरुवातीला आपण इथं पुरीचं पीठ मळायला घेऊया. त्यासाठी परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, अगदी 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे. त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया हे पिठाबरोबर. गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा घातला ना की पुरी अगदी कुरकुरीत होते आणि जास्त वेळ ना कुरकुरीत आणि तशीच फुगलेली राहते, म्हणून रव्याचा थोडासा वापर करायचा. आता थोडंसं पाणी घालून थोडंसं सैलसर गोळा मळून घेऊया. कारण रवा आपण घातलाय पिठामध्ये आणि रवा थोडंसं जास्त पाणी पितो, त्यामुळे अगदी थोडंसं सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. म्हणजे भिजायला एक अर्धाभर तास ठेवला ना तर की चांगलं भिजून तयार होईल पीठ. आता पीठ मळून तयार आहे, झाकून ठेवूया. आता इकडे आपण भज्याचं पीठ अगोदर तयार करून ठेवायचं आहे. एका वाटीमध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेली मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालूया, अर्धा चमचा हळद घालूया, त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. जास्त भजे नाही करणार, अगदी थोडेसेच करणार आहे. तर आता थोडंसं पाणी घालून थोडा सैलसर असं हे पीठ तयार करूया. भज्याचं पीठ थोडंसं भिजवून ठेवलं ना की भज्याला अजून जास्त छान चव येते, त्यामुळे आता भज्याचं पीठ भिजवून ठेव आणि आपण इकडं भाजीची तयारी करायला घेऊ. आता गॅसवरती भांडण ठेवून त्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून एक उभा चिरलेला कांदा भाजायला घ्यायचा आहे. थोडासा कांदा भाजत आला की त्यामध्ये मोठे 2 टोमॅटो बारीक चिरलेले ते पण टाकू भाजायला. 7 ते 8 काजूचे तुकडे, हे सगळं चांगलं मऊसूत होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. मसाला सगळा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून बारीक पेस्ट तयार करून घेऊया. लगेचच आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्याच भांड्यामध्ये 2 चमचे तेल, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, 2 वेलची, 2 ते 3 लवंग टाकायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जो आपण वाटलेला मसाला आहे तो टाकून घेऊया. आता मसाला टाकला ना की मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. म्हणजे कच्चापणा थोडासा काय असेल तर मसाल्यातला सगळा निघून जाईल. आता 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरापूड, 1 चमचा हळद आणि 2 चमचे इथं लाल मिरची पावडर टाकले, चवीप्रमाणे मीठ घालूया. आता तेलासोबत मसाले चांगले इथं मिक्स करून घेऊया, म्हणजे भाजीला चांगली चव येते. त्याचबरोबर अर्धी वाटी ओला वाटाणा टाकले, हा पण चांगला भाजीमध्ये मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये व्यवस्थित. म्हणजे 2 ते 3 मिनटं चांगलं परतलं का थोडासा मऊसूत पडेल आणि मग भाजीमध्ये शिजायला जास्त वेळ लागणार नाही. थोडंसं पाणी घालून अगदी मिक्स केल्यानंतर वरून आपण पनीरचे तुकडे घालूया. गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि चांगली उकळी येऊ द्या. एक चांगली उकळी येऊन 2 मिनटं चांगलं शिजू द्यायचं उकळी आल्यानंतर सुद्धा, म्हणजे भाजीला चांगली चव येते. आता वरून टाकूया आपण 1 चमचा गरम मसाला, कसुरी मेथी 1 चमचा, हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस बंद करूया. आता जास्त वेळ गॅसवरती नाही ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे आपली मस्त पनीरची भाजी बनवून तयार आहे. भाजी साईडला ठेवून देऊ आणि परत गॅसवरती आपण थोडेसे पापड तळून घेऊया. त्यासाठी अगदी थोडंसं तेल घालते मी. भजी आणि पापड अगोदर तळून घेऊ. सणसूद म्हटलं ना की थोडंसं तळण वगैरे असेल तर छान वाटतं आणि हल्लीची मुलांना अजिबात तळण वगैरे तेलकट खायला नको म्हणतात, त्यामुळे मी पण अगदी 2च इथं पापड तळून घेतलेले आहेत ताटाला लावायपुरते. आता मी तांदळाचे पापड तळून घेतले, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही तळला तरी चालेल. उडदाचं असेल तर मग छानच आहे. पापड तळून झालेत आपले, आपण भजे पण तळायला घेऊ लगेच. त्यासाठी भज्याच्या पिठामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. खायचा सोडा घातल्याने भजे अगदी कुरकुरीत होतात. आता तेल चांगलं गरम झाले, तेलामध्ये लगेचच आपण भजे सोडून देऊया. कमी गॅसवरती अगदी दोन्ही साईडने कुरकुरीत असे फ्राय करून घेऊ, म्हणजे चांगले कुरकुरीत होतील, जास्त वेळ टिकतील आणि खायला सुद्धा चांगले लागतील.
थंड झाले तरी छान लागतात खायला जर कुरकुरीत झाले तर. आता छान असे इथं कुरकुरीत आपण भजे तळून घेतलेले आहेत, साईडला काढून घेऊया. आता पाडव्या दिवशी बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण खाल्ला जात नाही, तर कांद्या भजेमध्ये तुम्ही कांद्याच्या ऐवजी बटाटा किंवा कोबी टाकला तरी सुद्धा चालतोय. आता भजे तळून झालेले आहेत, ते तेल सगळं मी काढून टाकलं आणि नंतर त्याच कढईमध्ये दुसरं तेल घेतलं, त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया. त्याच तेलामध्ये पुऱ्या तळायला हरकत नाही आहे, पण त्या तेलाचा वास पूर्ण त्या पुरीला लागतो ना, त्यामुळे ते तेल काढून टाकलं मी आणि दुसरं घेतलं. आता आपण इथं पुऱ्या लाटून घेऊया लगेचच. कणिक पण चांगली भिजलेली आहे आणि रवा आहे ना तो चांगला फुललेला आहे, त्यामुळे आता पुरी अगदी व्यवस्थितच होणार आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मगच त्यामध्ये पुरी टाकायची. मात्र वरून झाऱ्याने चांगलं फिरवत राहायचं, म्हणजे लगेचच पुरी वरती येते आणि टम्म फुगली जाते. तुम्ही बघा आता तुमच्या लगे लक्षात येईल. तर ते मस्त पुरी फुगले. दोन्ही साईडने चांगल्या कुरकुरीत आणि गोल्डन कलर येईपर्यंत इथं आपण पुऱ्या तळून घेऊया. आणि इथं अजून एक सांगायचं म्हणजे जर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाची कणिक मळली पुरीसाठी तर ती कणिक अगदी घट्ट मळून घ्या. जर तिथं पातळ झाली कणिक तर पुरी व्यवस्थित होत नाही आणि तेलामध्ये जर पुरी टाकली तर लगेच फाटते. आणि जर रवा टाकला तर मग मात्र थोडीशी लूज मळा, म्हणजे रवा जास्त पाणी पितो. तर गुढीपाडव्याचं स्पेशल ताट आपलं बनवून तयार आहे. साईडला मी कोशिंबीर, मसाले भात आणि बटाट्याची भाजी पण तयार केलेली होती. एवढं दाखवणं शक्य नाही म्हणून मी थोडक्यातच दाखवलं. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे.